नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अहमदनगरमध्ये झालेल्या अग्नितांडवासंदर्भातली. अहमदनगर आग प्रकरणाचा अहवाल अखेर हाती आलाय. हा अहवाल आरोग्य मंत्रालयाकडे सोपवण्यात आलाय. अतिरिक्त मुख्य सचिवांकडे हा अहवाल आहे जो सुपूर्द करण्यात आलाय. अहवालासाठी टेक्निकल टीमची मदत घेण्यात आली. या अहवालावर आधारित कारवाई कधी होणार हा खरा सवाल आहे. ज्या अग्नितांडवामध्ये अनेक जणांचा मृत्यू झालेला होता त्या अग्नितांडवाला नेमकं जबाबदार कोण हा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. 60 पानांचा अहवाल आहे आणि हा अहवाल अखेर राज्य सरकारला सुपूर्द करण्यात आला. स्वाती लोखंडे डोके आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहे. स्वाती, बहुप्रतीक्षित हा अहवाल समोर आलाय. या अहवालात कुणावर ठपका ठेवण्यात आलेला आहे? अग्नितांडवाचं कारण काय होतं, काय याबद्दलची माहिती समोर आली आहे? खरं तर शासकीय रुग्णालयात हे अग्नितांडव झालं आणि ज्यात 11 जणांचा मृत्यू झाला होता हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण याची नेमकी काय कारणं आहेत आणि याचा ठप्पा कुणावर ठेवण्यात आलेला आहे या संदर्भात राज्य सरकारनं नाशिकचे डिव्हिजनल कमिशनर यांच्या अधिपत्याखाली एक कमिटी स्थापन केली आणि या कमिटी अंतर्गत हा रिपोर्ट तयार केला गेला. साधारणतः 26 नोव्हेंबर ही तारीख होती अहवाल सादर करण्याची आणि त्या ठरलेल्या मुदतीत सरकारकडे हा अहवाल देण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावरही याच्यात प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये किंवा रुग्णालयांमध्ये आग लागू नये किंवा अशी दुर्घटना पुन्हा घडू नये या संदर्भातल्या शिफारशी पण देण्यात आलेल्या आहेत. आज आपण बघितलं की 3 डिसेंबर आहे आणि अशात अजूनही या अहवालावर कोणतीच कारवाई का घेण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री नेमकी या अहवालावर आधारित कारवाई कधी करणार हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय की जर तो ठरलेल्या वेळेत देण्यात आलेला आहे आणि अनेक प्रश्न यात उपस्थित केलेले आहेत तरी अजूनही राजेश टोपे यांनी या अहवालावर आधारित जी कारवाई आहे ती का केली नाही आहे हा मुख्य प्रश्न आहे. आणि आपण पाहतो की या अग्नितांडव म्हणजे हेच असं नाही, याच्या आधी पण झाले होते. लहान मुलांच्या अगदी कोवळ्या जीवांचा मृत्यू झाला होता. मुंबईमधली कोविड रुग्णालयात लागलेली आग आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. या आगी लागल्यानंतर सरकार समिती स्थापन करतं. या समित्यांचे अहवाल सरकारकडे येतात पण त्यानंतर मात्र कारवाई होती का? कारण नुसतं आम्ही समिती स्थापन केली आणि त्याच्या अंतर्गत हा एक चौकशी अहवाल सादर होईल आणि मग त्याच्यावर सरकार हरकत घेईल असं म्हटलं जातं प्रत्येक वेळेला. आणि आताही तेच झालंय की सरकारनं कमिटी स्थापन केली, अहवाल आला खरा पण अजूनही त्याच्यावर कोणत्याच प्रकारची अहवालावर आधारित कारवाई करण्यात आलेली नाही. तर ही कारवाई सरकार कधी करेल हे बघणं महत्त्वाचं आहे. सध्या राज्यासमोर जरी ओमायक्रॉनचं चॅलेंज जरी असलं तरी हाही विषय तितका गंभीरपणे सरकारनं हाताळणं गरजेचं आहे. निश्चितच. पण स्वाती, ही काही पहिली घटना नव्हती. याच्या आधी सुद्धा विदर्भात, मुंबईमध्ये अशा घटना घडल्या. त्या घटनांच्या नंतर ही अहमदनगरमधली घटना घडलेली होती. पण तरी देखील या सगळ्याबद्दल आधी वेळीच कारवाई केली असती, कठोर इशारा दिला गेला असता तर या घटना टळल्या असत्या हे सगळेजण सांगतायत. त्यामुळे आता या अहवालावरती कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. खरं तर आपल्याला माहिती आहे की सरकारी रुग्णालयांवर रुग्णांचा खूप ताण असतो. त्यामुळे सरकारी जे इक्विपमेंट असतात त्याचा प्रमाणापेक्षा जास्त वापर होत असतो. त्यामुळे एका ठराविक कालावधीनंतर हे इक्विपमेंट बदली करणं, ही साधनं बदली करणं आणि त्याच्याऐवजी नवी साधनं जी ही पुन्हा एकदा रुग्णांना सेवा देऊन ती क्षमता जी आहे ती धारण करतील अशी साधनांचा वापर करणं आणि त्याच पद्धतीनं फायर ऑडिट होत कोणकोणत्या गोष्टी बदलल्या पाहिजे या सातत्यानं गोष्टी करणं ही म्हणजे ही प्रक्रिया जी असते ती सातत्यपूर्ण प्रक्रिया असते. 1 वर्ष फायर ऑडिट केलं आणि मग पुढचे 10 वर्ष बघणार नाही किंवा 1 वर्ष केलं त्याच्यानंतर पुढे अगदी हॉस्पिटल मोडकळीस आलं तरी त्याकडे लक्ष देणार नाही असं व्हायला नाही पाहिजे. पण प्रत्यक्षात आपण बघतो म्हणजे सरकार जरी म्हणतं किंवा प्रशासनाकडनं नियम जरी तयार केले असले फायर ऑडिट संदर्भातले आणि बाकी इतर गोष्टींबाबतचे, पण ते ना खाजगी रुग्णालयात पाळतात ना सरकारी रुग्णालय म्हणजे सरकार स्वतः पाळतं असं अनेकदा आपल्याला बघायला मिळतंय. अनेकदा म्हणजे आता आपण फक्त नुसत्या मुंबईतल्या रुग्णांचा जरी विचार केला तर एखादं जरी रुग्णालय घेतलं सरकारी तर त्याच्यावर इतका ताण असतो म्हणजे डॉक्टरांवर तर ताण असतो पण तिथली व्हेंटिलेटर जी असतात किंवा तिथल्या ज्या मुख्य यंत्रणा असतात त्या कधीच आराम करत नाही आणि त्याच्यामुळे या असे प्रकार घडताना आपल्याला बघायला मिळतात. बघूया की आता हा अहवाल आल्यानंतर या अहवालातून तरी काही ठोस कारवाई होते का आणि त्यातनं जो मेसेज अपेक्षित आहे तो मेसेज जातो का?
केवळ डॉक्टरांना किंवा कोणाला तरी जबाबदार धरून नाही तर सगळी व्यवस्था बदलाच्या दृष्टीनं या अहवालातून काय गोष्टी समोर येतात हे पाहावं लागेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. नगर इथल्या शासकीय रुग्णालयातल्या आगीच्या घटनेच्या प्रलंबित अहवाल प्रकरणी मी स्वतः कमिशनरशी बोलणार असून त्यांनी अहवाल देण्यास वेळ वाढवून मागितला होता. दरम्यान त्यांची वेळ संपली असल्याचं अहवाल घेऊन दोषींवर कारवाई करणार असे राजेश टोपे म्हणाले. नगरच्या अहवालाच्या बाबतीत मी स्वतः संबंधित जे काही कमिशनर आहेत त्यांच्याशी बोलेल. जो अहवाल आहे त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा करेल. त्यांनी थोडा वेळ मागून घेतला होता. तो वेळ त्यांचा जर पर्याप्त झालेला असेल तर त्यांना मी देण्याच्या दृष्टिकोनातून विनंती करेन. यानंतरची बातमी आहे एसटी संपाच्या संदर्भातली. एसटी संपाबाबत महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या सोबत परिवहन मंत्री अनिल परब यांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक सुरू आहे. गेल्या तासभरापेक्षा जास्त काळ ही बैठक होतीये. एसटी कर्मचाऱ्यांबाबत काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी आता मेस्माचं हत्यार उगारण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्या दृष्टीनं पावलं उचलली जातात का हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण राज्य सरकार आता एसटी कर्मचाऱ्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या बेतात आहे. त्यांचा मनसुबा आहे आणि त्या दृष्टीनं आता वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत राज्याच्या परिवहन मंत्र्यांची ही बैठक सुरू आहे. दुसऱ्या बाजूला एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवरती ठाम आहेत. हा संप राज्यातला सुरू आहे. राज्य सरकार आणि एसटी कर्मचारी आपापल्या भूमिकेवर ठाम असताना राज्यातला सर्वसामान्य माणूस मात्र आज होरपळून निघतोय. उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. उदय, आजच्या या बैठकीतून ब्रह्मास्त्र उगारायचं की नाही याचा फैसला होऊ शकतो? अगदी बरोबर विलास. या बैठकीला आता जवळपास संपलेली आहे बैठक. मुंबई सेंट्रल इथल्या एसटी महामंडळाच्या मुख्यालयामध्ये परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीमध्ये एसटी महामंडळातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक जी आहे ती संपलेली आहे. या बैठकीनंतर पुढील काही वेळातच परिवहन मंत्री अनिल परब हे पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेमध्ये या बैठकीत नेमका काय निर्णय झालेला आहे याबद्दल अधिकृत माहिती जी आहे ती जाहीर करणार आहे. जी काही सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार मेस्मा कायदा लावण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झालेली आहे. मात्र मेस्मा कायदा लावायचा का नाही याबद्दल निर्णय जो आहे परिवहन मंत्री अनिल परब हे राज्य सरकारचे जे कायदेशीर सल्लागार आहेत, वकील आहेत, त्यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेणार आहेत. त्या संदर्भात आता पुढील काही वेळातच सुस्पष्टता होणार आहे. अवघ्या काही मिनिटातच ही पत्रकार परिषद होत आहे. या पत्रकार परिषदेमध्ये जे गेले महिनाभर राज्यातले एसटी कर्मचारी संपावरती आहेत त्यांच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय होणार आहे. हा जर निर्णय झाला म्हणजे समजा मेस्मा कायदा लागू करण्यात आला तर एसटी कर्मचाऱ्यांची काय भूमिका आहे ही देखील अत्यंत महत्त्वाची आहे. एसटी कर्मचारी संप मिटून पुन्हा आपल्या सेवेत रुजू होणार का हे आपल्याला पाहावं लागणार आहे. नक्कीच उदय, पण आता महाराष्ट्रातल्या जनतेला, एसटी कर्मचाऱ्यांना सगळ्यांनाच हे जाणून घ्यायचं आहे की जर राज्य सरकारनं मेस्माचं ब्रह्मास्त्र उगारलं या कर्मचाऱ्यांवरती तर काय कारवाई होऊ शकते, त्याचे काय परिणाम होऊ शकतात? मेस्मा कायदा हा खूप कठोर कायदा आहे आणि या कायद्याअंतर्गत थेट बडतर्फीला एसटी कर्मचाऱ्यांना सामोरं जावं लागेल. याआधी जवळपास 9,000 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे तर 2,000 कर्मचाऱ्यांचं सेवा समाप्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे. एवढी मोठी कारवाई करून देखील अजूनही कर्मचारी जे आहेत ते विलिनीकरणाच्या मागणीवरती संप करून ठाम आहेत. त्यामुळे या संपकरी कर्मचाऱ्यांना जवळपास महिनाभर राज्य सरकार त्यांची चर्चा करते आहे. त्यांचा सहनशीलता जी आहे ती आता संपलेली आहे. राज्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये जी एसटी वाहतूक आहे ती आता रुळावरती आणायची आहे, तिला सुरू करायचं आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आता एसटी सेवा ही पूर्ववत करायची असेल तर मेस्मासारखा कायदा जो आहे तो उगारण्या पलीकडे कोणताही पर्याय जो आहे तो एसटी कर्मचाऱ्यांनी ठेवलेला नाहीये. त्यामुळे आता मेस्मा कायदा नक्की उगारते का, त्याची अंमलबजावणी कठोरपणे करते का हे आपल्याला पाहावं लागणार आहे. उदय, यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की कुठलाही असा संप असतो तेव्हा तो चर्चेतूनच सोडवला जातो, चर्चेतूनच ते प्रश्न सुटायचे असतात. दोन्हीही भूमिका, राज्य सरकार आपल्या भूमिकेवरती ठाम आहे, दुसऱ्या बाजूला एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत. आता चर्चा पूर्णपणे थांबलेली आहे, चर्चा होत नाहीये. पूर्णपणे चर्चा थांबल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारकडनं चर्चा जी आहे
ती नेहमी सुरू आहे असं राज्याच्या परिवहन मंत्रालयाकडनं सांगण्यात आलेलं आहे. जेव्हा एक आठवड्यांपूर्वी राज्य सरकारकडनं महत्त्वाची पत्रकार परिषद घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना जे संपकरी एसटी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी भरघोस वेतनवाढ जी आहे ती घोषित केली. ही वेतनवाढ आजपर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात मोठी वेतनवाढ होती आणि ती वेतनवाढ घोषित केल्यानंतर काही एसटीचे कर्मचारी जे आहेत मोठ्या संख्येने कामावर रुजू देखील झाले. मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या राज्यभरातल्या जवळपास 27हून अधिक विविध संघटना आहेत. या संघटनांपैकी काही संघटना ज्या आहेत त्या काही राजकीय पक्षांच्या आहेत. त्यामुळे राजकारण याच्यामध्ये डोकावत आहे आणि काही राजकीय पक्षांच्या संघटना असल्यामुळे त्या विलीनीकरणाच्या मागणीवरती अजूनही ठाम आहेत. त्यामुळे संप काही किलोमीटर उदय मी तुम्हाला माफ करा थांबवतो. आता तुम्ही खूप महत्वाच्या मुद्द्याला हात घातला. राजकीय संघटनांच्या या ज्या संघटना आहेत राजकीय पक्षांच्या संघटना आहेत खरं तर याच्यामध्ये सत्ताधारी पक्षातल्याच प्रमुख संघटना आहेत. सत्ताधारी पक्षातूनच मग याला कुठेतरी फूस मिळते असं म्हणावं लागेल कारण प्रमुख संघटना ह्या सत्ताधारी पक्षाच्याच आहेत. राज्यामध्ये जवळपास आपण पाहिलं तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या देखील विविध एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटना आहेत. त्यांच्यापैकी काही संघटना ज्या आहेत त्या पुन्हा एकदा कामावरती रुजू झालेल्या आहेत, सेवेत रुजू झालेल्या आहेत. मात्र काही संघटना ज्या आहेत अजूनही त्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीवरती ठाम आहेत. त्यामुळे एक संभ्रमाचं वातावरण जे आहे ते एसटी कर्मचाऱ्यांमध्ये देखील आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी नेमकं कोणाचं ऐकायचं? संपकरी नेते जे आहेत त्यांनी संप मागे घेतोय असं सांगितलेलं आहे. या आधी जर आपण पाहिलं तर भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर असतील किंवा आमदार सदाभाऊ खोत असतील ही या संपूर्ण संपकरी कर्मचाऱ्यांचं नेतृत्व करत होते. मात्र जेव्हा परिवहन मंत्रालयाने भरघोस वेतनवाढ जाहीर केली त्यानंतर हा संप आम्ही मागे घेत असल्याचं या दोन्ही नेत्यांनी सांगितलं आणि त्या संपातून त्यांनी माघार घेतली. त्यानंतर विविध जे राजकीय इतर जे काही छोटे मोठे संघटना आहेत त्यांनी मात्र संप जो आहे तो सुरूच राहील असं सांगितलं होतं. याचा अर्थ राज्य सरकारनं एवढी मोठी पगारवाढ देऊन सुद्धा राज्यातले सगळे कर्मचारी आज एकजुटीनं का लढतायत आणि राज्य सरकारला मेस्मासारखं ब्रह्मास्त्र का उगारावं लागतंय हा सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एसटी कर्मचाऱ्यांचा मृतदेह बसस्थानकात ठेवण्यात आला आणि त्यानंतर आंदोलन करताना एका महिलेला भोळ आलेली आहे. उपचाराच्या दरम्यान एका एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना नांदेडमध्ये घडली. खरं तर राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचं 30 दिवसापेक्षा जास्त कालावधी उलटलेला आहे आणि या संपूर्ण काळामध्ये एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहे. एक एसटी कर्मचारी कधी हार्ट अटॅकनं कधी आत्महत्या करून धारातीर्थी पडतोय आणि अशा वेळी आज नांदेडमध्ये एक कर्मचारी आंदोलनाच्या दरम्यान भोळ येऊन कोसळला आणि त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झाला. त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना पुन्हा आंदोलन ठिकाणी आणलं गेलं. सगळ्यांनी श्रद्धांजली वाहिली. पण त्याच वेळी आणखीन एका एसटी कर्मचाऱ्याला तिथं भोळ आली त्यामुळे त्यांना सुद्धा रुग्णालयात दाखल करावं लागलं. एसटी कर्मचाऱ्याचा 50 लाखाची मदतीची मागणी केली जाते. पण सातत्यानं राज्यातल्या या घटना मात्र हा एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळवण्यासाठी कारणीभूत ठरतायत हे तितकंच खरं. मुजीब शेख आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. मुजीब, या आंदोलनाची धग काहीशी कमी होतीये असं वाटत होतं पण आज नांदेडमध्ये जे काही घडलं त्या घटनेच्या नंतर पुन्हा एकदा हे आंदोलन पेट घेताना दिसतंय. बरोबर आहे विलास, अगदीच की नांदेडमध्ये देखील सुरुवातीपासून एसटी कर्मचारी जे आपल्या भूमिकेवरती ठाम आहे. कालची जी काही घटना घडली त्यामध्ये तुम्हाला सांगू शकतो की एक कर्मचारी दीपक सुधीर नावाचे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. ते भोळ येऊन पडले आणि त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालेला. सकाळपासून बसस्थानकामध्ये त्यांचा मृतदेह आणून ठेवण्यात राहिले. आपल्या ज्या मागण्या विलीनीकरणाची मागणी असेल, त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये देण्याची मागणी असेल आणि अन्य मागण्यांसाठी आता कर्मचारी सकाळपासून इथं ठाण मांडले आहेत. अजूनही त्यांचा मृतदेह इथून हलवण्यात आलेला नाही. काही कर्मचारी माझ्यासोबत आहेत तिथं. काही मला सांगा की काय आता तुमच्या आंदोलनाची आमची जी पुढची भूमिका आहे की बाबा आम्ही सकाळी 1 वाजल्यापासून आमचा जो आज नांदेड डेपोत कर्मचारी मेला, काल हृदयविकाराचा झटका आला. निलंबनाची त्यांना नोटीस आली होती 4 दिवसापूर्वी. त्याची धास्ती खाऊन त्यांना आज म्हणजे काल सकाळी 8:30 वाजता झटका आला आणि उपचारादरम्यान त्यांचा आज मृत्यू झाला. आता काय पुढची काय मागणी? पुढची आमची मागणी कसं आहे की बाबा प्रशासनावर आम्ही जो गुन्हा दाखल करतोय मनुष्यबळाचा तो त्यांनी दाखल करून घ्यावा, आम्हाला एक FRI कॉपी द्यावी आणि मग आम्ही पुढचं ठरवू काय करायचं काय नाही. पण प्रशासन ते करू देत नाहीये आणि आमची तक्रार म्हणजे आमच्या तक्रारीची कुठंच नोंद घेत नाहीये. बरं, या घटनेनंतर तुम्हाला असं वाटत नाही की आंदोलन तुमचं आणखीन चिघळणार?
हो सर, चिघळेल ना, काही सांगता येत नाही. जर आमचे रोज 1-2 बांधव मरत आहे, आत्महत्या होत आहे, झटके येत आहे किंवा अटॅक येत आहे, तर आंदोलन चिघळेलच. आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचा कर्मचारी याच्यातून मागे किती हटणार नाही. दिवस ताई, किती दिवस तुम्ही आंदोलन चिघळून ठेवणार? तुमच्या काय मागण्या मान्य पण केल्या? कुठलीच मागणी नाही साहेब. ती जी आमच्या मागण्या होत्या त्या आमच्या हक्काच्याच होत्या, त्या आज ना उद्या आम्हाला मिळाल्याच असत्या. त्यांनी आमची कुठलीच मागणी मान्य केलेली नाही. जे डीए वगैरे होतो तो ऑलरेडी आम्हाला मिळणारच होता. आणि याच्यात संघटनेची एक भूमिका आहे. संघटनेनं कसं आहे, कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली आणि हे सगळं श्रेय आमच्या संघटने कृती समितीला जातं. त्यांच्यामुळेच आज एवढ्या आत्महत्या वाढल्या आणि एवढ्या लोकांची मृत्यू होत आहे. पण आता सरकार आत्ताच परिवहन मंत्र्यांची बैठक झाली आणि त्यांनी आता असा इशारा दिला की कामावरती जर काही परत आला नाही तर आता तुमच्यावरती म्हणजे मेजबानचं मला परिवहन मंत्र्यांना एकच सांगायचंय की बाबा मेस्माचा अगोदर तुम्ही अभ्यास करून घ्या. आणि जे आम्ही माहितीच्या अधिकाराखाली माहिती मिळवलेली आहे त्याच्यामध्ये सरळ सरळ त्यांनी असं म्हटलेलं आहे की फक्त आम्ही अत्यावश्यक सेवेमध्ये येत नाही. जर आम्ही आवश्यक सेवेमध्ये येत नाही तर आम्हाला मेस्मा कसा लागू होतो हे त्यांनी आम्हाला म्हणजे स्टेटमेंट द्यावं आणि मग हा कायदा लागू करावा. पण कारवाईची तर भीती वाटत नाही? नाही, 1 महिन्यापासून कारवाया चालू आहेत. मी स्वतः 1 महिना झाला निलंबित आहे. त्याच्यामुळं आमच्या कर्मचाऱ्याला सस्पेंड केलं काय, निलंबित केलं काय, बडतर्फ केलं काय, कारवाई हे काय राहते डोक्यातून काढून टाकलेलं आहे आम्ही. आणि जोपर्यंत आमचा हक्क आम्हाला नाही मिळणार तोपर्यंत हे असंच चालू राहणार. विलास, आपण पाहतो की संतप्त अशा प्रतिक्रिया या घटनेनंतर कर्मचारी जे असतील, ज्या संघटना त्या संतप्त झाल्या आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मागण्या मान्य होईपर्यंत संप मागे घेणारच नाही अशी त्यांची भूमिका आहे. विलास, निश्चितच. आणि हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे की या संपावरती तोडगा नेमका कसा निघणार आहे. कारण आता चर्चा तर पूर्णपणे थांबलेली आहे. राज्य सरकार कारवाईच्या भूमिकेत आहे आणि कुठल्याही कारवाईला सामोरं जायची या एसटी कर्मचाऱ्यांची आज भावना आहे. त्यामुळे हा संप मिटणार कसा, तोडगा निघणार कसा, हा खरा प्रश्न आहे. धुळ्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि अजून सुद्धा राज्य सरकारला जाग येत नसल्यानं संपकऱ्यांनी ढोल बजाव आंदोलन केलं. मागण्या मान्य होत नाही तोवर आंदोलन मागे न घेण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. तर निवडणुकीत मतदान सुद्धा न करण्याचा निर्धार संपकऱ्यांनी केला. दरम्यान परिवहन मंत्र्यांनी एसटी संघटनांशी न बोलता थेट एसटी कर्मचाऱ्यांशी बोलावं अशी मागणी सुद्धा या संपकऱ्यांनी केली. परब साहेब, तुम्ही ज्या वेगवेगळ्या कामगार संघटनांबरोबर मिटिंगा लावलेल्या आहेत त्या ताबडतोब बंद करा. कारण ते आमच्या संघटना नाहीत किंवा ते आमचे नेते नाहीत. आमचे जे वकील आहेत गुणरत्न सदावर्ते आणि अजय गुजर साहेब, हे यांच्याशी जी चर्चा होईल तीच चर्चा आमच्यासाठी महत्त्वाची ठरेल. इतर संघटना किंवा इतर कृती समितीच्या इतर नेत्यांशी केलेली चर्चा ही निष्फळ ठरणार आहे. ती चर्चा आम्हाला मान्य राहणार नाही. यांनी परब साहेबांनी लक्षात घ्यावे. आणि त्याचबरोबर आज आम्ही या ठिकाणी अशी घोषणा केली की यापुढे जे आंदोलनं होतील, निवडणुका होतील, सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा आम्ही आज निर्धार केलेला आहे. वाशिमच्या रिसोड एसटी आगारातल्या 8 कर्मचाऱ्यांचं आता निलंबन करण्यात आलं. याआधी इथल्या 30 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं होतं. त्यामुळे आता निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या 38 वर जाऊन पोहोचली आहे. मात्र आमच्यावर कोणतीही कारवाई झाली तरी आमचं आंदोलन सुरूच राहणार हे एसटी कर्मचारी ठणकावून सांगतात. सरकार या संपावरती तोडगा काढत नसून उलट कर्मचाऱ्यावरतीच मेस्मा कायदा लागू करून आम्हाला अशा धमक्या देत आहे. म्हणजे सरकारने आमचे शासनात विलिनीकरण करण्यासाठी तोडगा काढायला पाहिजे की आम्हाला धमक्या देऊन आमच्या या संपाबद्दल खतपाणी घालण्याचं काम हे प्रशासन करत आहे. आमची सरकारला एकच विनवणी आहे की सरकारने सकारात्मक चर्चा करून आमचे एस टी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे. आंध्र प्रदेश या राज्याला एस टी राज्य शासनात विलीनीकरण करू शकतात, परंतु आपल्या महाराष्ट्र राज्य शासन एस टी महामंडळ विलीनीकरण का करू शकत नाही याचा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो. कारण सरकारने फक्त स्वतःचाच विकास करण्याच्या पुरता विचार न करता जनतेचा कसा विकास होईल याकडे सर्वात जास्त लक्ष वेधण्याची गरज आहे. तरी आमची कळकळीची विनंती आहे, सरकारने एस टीचे राज्य विलीनीकरण करावे.
एकीकडे राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू असताना दुसरीकडे आता एसटी सुरू करण्यासाठी सुद्धा आंदोलन सुरू झालंय. उस्मानाबादच्या कळंब आगारासमोर माजी आमदार जोगेंद्र कबाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीनं आंदोलन केलं. ज्या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी एसटी सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं जात आहे. एसटी सुरू होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे. स्वाभाविकपणे एका बाजूला एसटी कर्मचारी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत, ते संपावरून परत यायला तयार नाही आहेत आणि दुसऱ्या बाजूला आता सर्वसामान्य माणूस सुद्धा आज रस्त्यावर उतरतोय. स्वाभाविकपणे राज्य सरकारवरचा दबाव वाढतोय. आज कळंब एस टी डेपोसमोर एस टीचं चाललेलं जे आंदोलन आहे महिना दीड महिन्यापासून, त्या संदर्भात एस टी चालू करा म्हणून 1 दिवसाचं लक्षणीय उपोषण केलेलं आहे. आता ही 1-1.5 महिन्यामध्ये जी गोरगरिबाची झालेली हेळसांड, ज्यांना एस टीनं जाणं येणं करावं लागतं आहे आणि जे दवाखान्यामध्ये जाण्यासाठी जी हाल झालेले लोकांचे, त्याच्यासाठी लवकरात लवकर एस टी चालू करावी. कर्मचाऱ्याच्या जी काय मागण्या असतील मान्य करून आम्हाला एस टी चालू करून द्यावी. यानंतर नाशिकमध्ये 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. आपण थेट जातोय. नाशिकमध्ये गोदातेरी सुरू असलेल्या या साहित्यांच्या मेळ्यामध्ये अनेक विविध कार्यक्रम केले जात आहेत. एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेकनंतर लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोक. जोवाड चक्रीवादळाचा इशारा दिलाय. वादळामुळे अनेक भागांमध्ये पुढचे 2 दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि मालदीव्स लक्षद्वीपच्या परिसरात चक्रीवादळ आल्यामुळे पाऊस पडतोय. वायू प्रदूषणाच्या वाढलेल्या स्तराच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतील शाळांचे प्रत्यक्ष वर्ग पुढील आदेशापर्यंत बंद ठेवले जातील, तर बोर्डाच्या परीक्षा ठरल्याप्रमाणे सुरू राहतील आणि अध्यापन ऑनलाईन केलं जाईल असं देखील स्पष्ट करण्यात आलंय. उत्तर प्रदेशातील सर्वाधिक संवेदनशील असलेल्या अयोध्येमध्ये एका धमकीच्या फोनमुळे खळबळ माजली. अयोध्येत साखळी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी फोन कॉलच्या माध्यमातून देण्यात आली असून पोलिसांकडून संपूर्ण अयोध्येत तातडीनं शोध मोहीम हाती घेण्यात आली. अयोध्येत येणारे सर्व रस्ते, धर्मशाळा, प्रमुख मंदिरं आणि हॉटेल या ठिकाणी कसून तपासणी केली जाते. आणखी तरी स्पीड न्यूज पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि पुढच्या अर्ध्या तासात पाहणार आहोत स्पीड न्यूज. परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांसाठीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले. देशातील आणि राज्यातील याबाबतचे नियम समान असावेत असं केंद्रानं खडसावल्यानंतर राज्यातील नियमांमध्ये तातडीनं बदल करण्यात आलेत. देशांतर्गत विमान प्रवास करताना RT-PCR नको असे केंद्राचे आदेश आहेत. त्यामुळे राज्य सरकारनं तातडीनं आपले नियम मागे घेतलेत. महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यातच ओमायक्रॉननं शिरकाव केल्यामुळे आता राज्यात बारकाईनं लक्ष ठेवावं लागेल असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. राज्यात मुंबई, पुण्यात जिनोम सिक्वेन्सिंग लॅबचं काम सुरू आहे. आतापर्यंत 28 जणांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आलेत. त्यांचे रिपोर्ट अजून आले नाहीत अशी माहिती राजेश टोपेंनी दिली. साताऱ्यात 10 परदेशी नागरिक होम क्वारंटाईन आहेत. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट झालंय. अमेरिका, डेन्मार्क, दुबई आणि कुवेतमधून हे नागरिक आलेत आणि त्या 10 परदेशी नागरिकांची सुद्धा कोरोना टेस्ट होणार आहे. ओमायक्रॉनचा देशातील वाढता धोका लक्षात घेता मुंबईत सुद्धा पालिका प्रशासनानं कंबर कसली आहे. मुंबई विमानतळावर प्रवाशांची कसून तपासणी केली जाते. परदेशातून आलेल्या 76 प्रवाशांपैकी 3 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत आणि या 3 रुग्णांपैकी दोघांची सॅम्पल्स ही जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आली असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
मुंबई एअरपोर्टवर आलेल्या प्रवाशांची आकडेवारी समोर आली. 28 नोव्हेंबरला 76 प्रवासी परदेशातून आले. त्यापैकी 3 जण पॉझिटिव्ह आले. दोघांचा रिपोर्ट जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आलाय. त्यांचा रिपोर्ट येत्या 2 ते 3 दिवसात येईल आणि 30 नोव्हेंबरला 2868 पॅसेंजर मुंबईत आले. त्यातील 774 जणांची तपासणी केली गेली. त्यात 1 जण पॉझिटिव्ह सापडलाय. भारतामध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आणि कर्नाटकातले 2 रुग्ण पॉझिटिव्ह आले. त्यामुळे रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू आहे. सीमा भागात अलर्ट जारी केलाय. गुरुवारी कर्नाटकात 2 रुग्णांचा शिरकाव झाल्यानं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नवीन मार्गदर्शक तत्व जारी करणार असल्याचं सांगितलं. अनेक देशांनी खबरदारी म्हणून प्रवासावरती निर्बंध आणलेत. देशात ओमायक्रॉनचा शिरकाव जरी झाला असला तरी ओमायक्रॉन धोकादायक नाही अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी दिली. ओमायक्रॉनच्या प्रकरणामध्ये सौम्य लक्षणं दिसत आहेत. सध्या तरी घाबरण्याची गरज नाही असं ते म्हणाले. केंद्र सरकारनं आपली नाराजी दर्शवल्यानंतर आंतरराष्ट्रीय वाणी आंतरदेशीय विमान प्रवाशांना लागू करण्यात आलेले सगळे नियम राज्य सरकारनं मागे घेतलेत. साऊथ आफ्रिका, झिम्बाब्वे आणि बोत्सवाना या हाय रिस्क असलेल्या देशांसाठी हे नियम लागू असतील आणि केंद्र सरकारनं वेळोवेळी लागू केलेले आदेशच अंतरिम आदेश म्हणून ग्राह्य धरले जातील. झायडस कॅडिलाची झायकोव्ह डी ही कोरोना प्रतिबंधात्मक लस सुरुवातीला महाराष्ट्रासह 7 राज्यांमध्ये वापरली जाईल. ज्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक लशीची एकही मात्रा न मिळालेल्यांची संख्या मोठी आहे असे जिल्हे निश्चित करून तिथे आधी ही लस देण्यासाठी राज्यांची शिफारस करण्यात आली आहे. त्यापैकी महाराष्ट्र, बिहार, झारखंड, पंजाब, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल ही 7 राज्य आहेत. कोरोनामुळे ज्या मुलांचे पालक मृत्युमुखी पडलेत अशा 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला गेलाय. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. कोरोना काळामध्ये अनाथ बालकांच्या शिक्षणामध्ये कोणताही खंड पडू नये यासाठी हा निर्णय घेतला गेलाय. एसटीच्या विलिनीकरण मागणीवरती कर्मचारी ठाम आहेत आणि विविध प्रकारे आंदोलन करून कर्मचारी शासनाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. शेगावच्या संपकरी कामगारांना आता तृतीयपंथीयांनी पाठिंबा दिला. संपाच्या ठिकाणी तृतीयपंथीयांनी भजन करत शासनाचं लक्ष वेधून घेतलं. हडपसरमधील चंदूकाका ज्वेलर्स आणि पुना गाडगिळ यांच्या दुकानात सोनं खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलेनं हातचलाखीनं चांगलाच गंडा घातल्याचं समोर आलंय. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही सगळी दृश्य दिसत आहेत. पूनम परमेश्वर देवकर असा ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. नाशिकमध्ये 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. आपण थेट या संमेलनस्थळी जातो. उद्योगाचे, पर्यटनाचे शहर, कला क्रीडांचे, भुजा भुजातील समता करते स्वागत शब्द प्रभूंचे. जयंत आले हसरे तारे घेऊन भेटीसाठी, अभिमानाने गरजा आता जय जय. मराठी 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 बोला काठी काय मराठी, बोला काठी काय मराठी, बोला काठी काय मराठी, बोला काठी माय मराठी, बोला काठी माय मराठी. धन्यवाद संजय. तुम्ही आणि मिलिंदी नाशिकच्या साहित्य जगताची ओळख अतिशय समर्पक कवितेच्या द्वारे रसिकांसमोर सादर केली, आपल्या पाहुण्यांसमोर सुद्धा सादर केली. संमेलनाची पत्रिका आपण बघितली तर आपल्याला निश्चितपणे जाणवतं की हे संमेलन काही अंशी रिकामं आहे की काय.
असं संमेलन की ज्याच्यात संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जयंत नारळीकर प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांची खूप इच्छा होती भुजबळ साहेब या संमेलनात संपूर्ण वेळ उपस्थित राहण्याची. त्यांची तयारीही झालेली होती, परंतु त्यांच्या वैद्यकीय सल्ल्याप्रमाणे त्यांना प्रवास करणं अशक्य झालं. तेव्हा आज सकाळी त्यांनी कळवलं की मी पुण्याला असलो तरी मनाने मात्र तुमच्या ग्रंथदिंडीत नाशिकमध्ये सामील झालेलो आहे आणि त्या ग्रंथदिंडीपासूनच माझा सहभाग त्याच्यामध्ये राहणार आहे. ज्यांच्याकडून सूत्र डॉक्टर नारळीकरांनी घ्यायची होती ते मावळते अध्यक्ष फादर फ्रान्सिस डिब्रेटो यांचंसुद्धा प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे मला वाटतं मागच्या संमेलनाच्या समारोपाच्या वेळेलासुद्धा ते उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे वयपरत्वे येणाऱ्या आजारामुळे फादर दिब्रेटो आलेले नाहीत. आणि महाराष्ट्र ज्यांच्याकडे अपेक्षेने पाहतो, एक नवं महाराष्ट्र दर्शन, एक नवं नेतृत्व माननीय मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे यांच्या रूपाने आपल्याला मिळालेलं होतं. उद्धवजी ठाकरेंबद्दल सांगायचं झालं तर प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा, बाळासाहेब ठाकरेंचं हिंदू हृदय सम्राट असं एक मोठं व्यक्तिमत्व, आणि त्यानंतर उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. कला साहित्य या क्षेत्रात मुख्यमंत्र्यांचा संबंध काय असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा मला सांगायला विशेष आनंद होतो की मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे स्वतः जे स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी आहेत आणि उत्कृष्ट फोटोग्राफर, छायाचित्रकार म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पारितोषिकं मिळवलेली आहेत. त्यामुळे या तिघांची अनुपस्थिती असली तरी ते आपल्यामध्ये आहेत. कुसुमाग्रज नगरीत त्यांच्या सहवासाची जाणीव आपल्याला सतत होत राहील असा मला विश्वास वाटतो. यानंतर मी संमेलनाचे मुख्य स्वयंसेवक गेले काही 6 महिने आपल्या डोक्यावर बर्फ ठेवून आणि शक्यतोवर गोड बोलत सगळ्या समित्यांकडून काम करून घेणारे आमचे सहकारी विश्वासजी ठाकूर मुख्य समन्वयक यांना विनंती करतो की संमेलनासाठी आलेले शुभसंदेश त्यांनी या ठिकाणी सादर करावेत. नमस्कार. माननीय नामदार श्री नितीन गडकरी, सडक परिवहन, राज्यमार्ग, सूक्ष्म लघु उद्यम मंत्रालय, भारत सरकार. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात एखाद्या प्रादेशिक भाषेतील साहित्यांचे संमेलन सातत्याने दशकानुदशक व्हावे ही अपूर्व परंपरा फक्त मराठीच्या वाट्याला आलेली आहे. समस्त मराठी जणांचे हे थोर भाग्य म्हटले पाहिजे. कविवर्य कुसुमाग्रजांच्या नगरीत नाशिकमध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ व लेखक डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेले 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा याच परंपरेतील अपूर्व योग. मराठी साहित्यात अनेक प्रवाह आले. ग्रामीण साहित्य, दलित व शोषितांचे साहित्य, जनवादी साहित्य, विद्रोही साहित्य अशा विविधांगी प्रवाहांनी मराठी सारस्वतांचे वैभव समृद्ध केले. डॉक्टर नारळीकर आणि आयोजन समितीतील सर्व मंडळी तसेच ह्या साहित्य पंढरीत दाखल झालेले समस्त मराठी साहित्याचे वारकरी या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो. वळूयात पुढच्या बातमीकडे. निलंबन स्वीकारणार नसल्याचं परमबीर सिंग यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या आणि अनेक दिवसांपासून गायब असलेले पुन्हा अवतरलेले परमबीर सिंग यांनी आता राज्य सरकारनं त्यांचं केलेलं निलंबन स्वीकारणार नसल्याचं सांगितलेलं आहे. माझं निलंबन हे बेकायदेशीर असल्याचंही परमबीर सिंग म्हणतात. परमबीर सिंग हे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त असताना त्यांच्यावर काही गंभीर आरोप लावण्यात आलेले होते. त्यांनी सुद्धा राज्याच्या माजी गृहमंत्र्यांवरती गंभीर आरोप लावले. त्यानंतर राज्य सरकारविरुद्ध परमबीर सिंग असा संघर्ष सुद्धा पाहायला मिळाला. कायदेशीर प्रक्रियांचं पालन करण्यात आलं नाही आपलं निलंबन करताना, असं परमबीर सिंग यांचं म्हणणं आहे. आणि या निलंबनाच्या विरोधात कोर्टात दाद मागणार असल्याचं सुद्धा परमबीर सिंग यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान परमबीर सिंग यांच्या निलंबनाबाबत
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली आहे. परमबीर सिंग यांच्यावर जशी कारवाई केली तशी आरोपींवर कारवाई करण्याची मागणी फडणवीसांनी केली आहे. आणि मुळातच जे खरे आरोपी आहेत त्यांच्यावर सरकार कारवाई करायला मागे पुढे पाहत आहे. परमबीर सिंगांवर त्यांनी केलेली जी काही कारवाई आहे त्या कारवाईच्या संदर्भात मी एवढंच सांगेन की जशी तुम्ही त्यांच्यावर कारवाई केली तसं ज्यांच्यावर आरोप झाले आहेत त्यांच्यावर कारवाई करायला तुम्ही मागे पुढे का पाहताय, तशीच त्यांच्यावरही कारवाई तुम्ही करून दाखवण्याची हिंमत दाखवा. नाहीतर तुमच्या सरकारविरुद्ध जो बोलतो त्याच्यावर कारवाई कराल आणि तुमच्या सरकारमधले जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना मात्र वाचवाल, हे योग्य नाही. दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या कोरोना रुग्णाच्या सहप्रवाशाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. शिवाय या सहप्रवाशानं 3 नातेवाईकांचे अहवाल देखील निगेटिव्ह आले. केडीएमसी साथरोग नियंत्रण आरोग्य अधिकाऱ्यानं ही माहिती दिली आहे. औरंगाबादमध्ये दक्षिण आफ्रिकेतून शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याचा अहवाल निगेटिव्ह आलाय. अहवाल येताच त्याचा क्वारंटाईन करण्यात आला. सध्या मुंबईसह संपूर्ण देशावर ओमायक्रॉनचं संकट घुंगावत आहे. परदेशातून आलेले रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांचे सॅम्पल जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले. जिनोम सिक्वेन्सिंग म्हणजे नेमकं काय, ती चाचणी नेमकी कशी होते, याचा थेट जिनोम सिक्वेन्सिंग केंद्रातून आमचे प्रतिनिधी न्यूज कोऑर्डिनेटर तुषार शेटे यांनी घेतलेला हा आढावा. कस्तुरबा हॉस्पिटलमधल्या जिनोम सिक्वेन्सिंग लॅबमध्ये आपण आलेलो आहोत. ही लॅब अत्याधुनिक लॅब आहे आणि अशी अत्याधुनिक लॅब असणारी मुंबई महापालिका ही देशातली एकमेव महापालिका आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. संपूर्ण देशाचं राज्याचं लक्ष ज्या जिनोम सिक्वेन्सिंग सॅम्पलकडे लागलेलं आहे ते सॅम्पल या मशीनमध्ये आहेत. जवळपास 72 तास हे सॅम्पल या मशीनमध्ये राहतील आणि त्याच्यानंतर आपल्याला कळणार आहे मुंबईला नव्या ओमायक्रॉन व्हायरसचा धोका आहे का. मुंबईच्या महापौर किशोरीताई आपल्यासोबत आता आहेत. ताई काय सांगा. या मशीनचं एक वैशिष्ट्य आहे, तिला चालू केल्यानंतर ती पहिलं स्वतःच्या आतला अंतर्भाग हा राईट आहे का, नीट आहे का हे चेक करून सिग्नल देते. त्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी 20 ते 25 मिनटं जातात. सिग्नल दिल्यानंतर तुम्ही जे काही कार्टेज आतमध्ये टाकता ते कार्टेज आतमध्ये गेल्यानंतर ते पण कार्टेज नीट आहे का किंवा त्याचं जे काही प्रोसेस आहे ते आहे का, आणि समजा चुकून ते नसेल तर ती मशीन तुम्हाला त्याच्या खुणा दाखवते. मुंबईकरांना तीच भीती होती की नेमकं जिनोम सिक्वेन्सिंग काय, ते कसं केलं जातं तेच आपण जाणून घेत होतो. आपल्यासोबत कस्तुरबा हॉस्पिटलचे डीन डॉक्टर चंद्रकांत पवारसुद्धा आहेत. सर, मुळातच ही प्रोसेस जी आहे ती प्रोसेस समजून घेणं एक महत्त्वाचं आहे. याला 72 तास लागतात. नागरिकांच्या मनात काही प्रश्न आहेत की आता जर तुम्ही प्रोसेस केलं असेल आणि त्यानंतर जर सॅम्पल आले तर 72 तास थांबून राहायचं का, मग त्याच्यासाठी तुमच्याकडे अल्टरनेटिव्ह प्लॅन काय. मुंबईकरांनी काळजी करण्याची गरज नाही. आता सध्या एका मशीनमध्ये 282 सॅम्पल्स रन आहे आणि त्या दरम्यान सायकल चालू असताना जर आणखीन सॅम्पल्स आले तर आपण ते सॅम्पल्स NIVला पाठवणार आहोत, जेणेकरून डिले होणार नाही आणि पॉलिसी मेकिंगमध्ये बिलकुल दिरंगाई होणार नाही याची दक्षता राज्य सरकार आणि महानगरपालिका यांनी घेतलेली आहे. डिले होणार नाही सर. मुळातच आपण ही पाहतो ही मशीन आहे, याच्यामध्ये पहिल्यांदा जेव्हा सॅम्पल येतात तेव्हा त्याचं RNA एक्स्ट्रॅक्ट केलं जातं, त्याचं बारकोडिंग केलं जातं आणि मग ते या मशीनमध्ये जातं. ती नेमकी प्रोसेस कशी आहे, त्याच्यासाठी किती वेळ लागतो साधारण. ती प्रोसेस टोटल प्रोसेस एक 24 तास लागतात त्या प्रोसेसिंगसाठी. सगळे प्रोसेस आपल्याकडे सॅम्पल्स पॉझिटिव्ह येतात, त्या पॉझिटिव्ह आल्यानंतर आपण त्यांना रिकन्फर्म करतो आहे पॉझिटिव्ह, आणि त्याच्यात भरपूर टेक्निकल बाबी आहेत जिथे RNA सपरेशन, cDNA सपरेशन हे सगळ्या प्रोसेसेस आहेत. तर आपण बघितलं तर हीच ती जिनोम सिक्वेन्सिंग मशीन आहे ज्याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत. कारण की भीती हीच आहे, कोरोनाचा नवीन ओमायक्रॉन व्हेरियंट आलेला आहे, त्या ओमायक्रॉनचा धोका किती असणार आहे, काय असणार आहे, ही भीती सगळ्यांच्या मनात आहे. आणि मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयातल्या याच जिनोम सिक्वेन्सिंग लॅबमध्ये या सॅम्पलविषयी माहिती मिळणार आहे आणि त्यानंतर खरं चित्र काय ते स्पष्ट होणार आहे. मुंबईला, राज्याला खरोखरच कोरोनाचा धोका आहे का, ओमायक्रॉनचा धोका आहे का, आणि हा ओमायक्रॉन किती धोकादायक असणार आहे हे पुढच्या काही तासात स्पष्ट होणार आहे. कॅमेरा पर्सन
भटसह तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. याचसोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी महत्त्वाची आठवण. मंडळी, सध्या कोरोनाचं संकट पुन्हा एकदा घोंगावतंय. ओमायक्रॉनचा धोका जगभरात जाणवतोय आणि अशा परिस्थितीत आपण वेळीच काळजी घेतली तर अनेक संकटातून आपली सुटका होऊ शकते. त्यासाठी गरज आहे ती म्हणजे कोरोनाच्या प्रतिबंधक जे उपाययोजना आहेत त्या करण्याची. मास्क वापरा, गर्दीत जाणं टाळा, सॅनिटायझर वापरा. पॅसेंजर मुंबईत आले, त्यातील 774 जणांची तपासणी केली गेली, त्यात एक जण पॉझिटिव्ह सापडलाय. भारतामध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आणि कर्नाटकातले 2 रुग्ण पॉझिटिव्ह आले. त्यामुळे रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू आहे. सीमा भागात अलर्ट जारी केलाय. गुरुवारी कर्नाटकात 2 रुग्णांचा शिरकाव झाल्यानं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नवीन मार्गदर्शक तत्व जारी करणार असल्याचं सांगितलं. अनेक देशांनी खबरदारी म्हणून प्रवासावरती निर्बंध आणलेत. देशात ओमायक्रॉनचा शिरकाव जरी झाला असला तरी ओमायक्रॉन धोकादायक नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी दिली. ओमायक्रॉनच्या प्रकरणामध्ये सौम्य लक्षणं दिसतायत, सध्या तरी घाबरण्याची गरज नाही असं ते म्हणाले. केंद्र सरकारनं आपली नाराजी दर्शवल्यानंतर आंतरराष्ट्रीय वाणी आंतरदेशीय विमान प्रवाशांना लागू करण्यात आलेले सगळे नियम राज्य सरकारनं मागे घेतलेत. साऊथ आफ्रिका, झिम्बाब्वे आणि बोत्सवाना या हाय रिस्क असलेल्या देशांसाठी हे नियम लागू असतील आणि केंद्र सरकारनं वेळोवेळी लागू केलेले आदेशच अंतरिम आदेश म्हणून ग्राह्य धरले जातील. झायडस कॅडिलाची झायकोव्ह-डी ही कोरोना प्रतिबंधात्मक लस सुरुवातीला महाराष्ट्रासह 7 राज्यांमध्ये वापरली जाईल. ज्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक लशीची एकही मात्रा न मिळालेल्यांची संख्या मोठी आहे असे जिल्हे निश्चित करून तिथे आधी ही लस देण्यासाठी राज्यांची शिफारस करण्यात आली आहे. त्यापैकी महाराष्ट्र, बिहार, झारखंड, पंजाब, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल ही 7 राज्य आहेत. कोरोनामुळे ज्या मुलांचे पालक मृत्युमुखी पडलेत अशा 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला गेलाय. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. कोरोना काळामध्ये अनाथ बालकांच्या शिक्षणामध्ये कोणताही खंड पडू नये यासाठी हा निर्णय घेतला गेलाय. एसटीच्या विलिनीकरण मागणीवरती कर्मचारी ठाम आहेत आणि विविध प्रकारे आंदोलन करून कर्मचारी शासनाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. शेगावच्या संपकरी कामगारांना आता तृतीयपंथीयांनी पाठिंबा दिला. संपाच्या ठिकाणी तृतीयपंथीयांनी भजन करत शासनाचं लक्ष वेधून घेतलं. हडपसरमधील चंदूकाका ज्वेलर्स आणि पुना गाडगिळ यांच्या दुकानात सोनं खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलेनं हातचलाखीने चांगलाच गंडा घातल्याचं समोर आलंय. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही सगळी दृश्य दिसत आहेत. पूनम परमेश्वर देवकर असं आरोपी महिलेचं नाव असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतलंय. कल्याण शहरामध्ये गहाळ आणि चोरी झालेले मोबाईल पोलिसांनी नागरिकांना परत दिलेत. कल्याणच्या 4 पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गेल्या 4 वर्षात हे मोबाईल गहाळ झाले होते. यातील 44 महागडे मोबाईल्स कल्याणच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या हस्ते नागरिकांना परत करण्यात आलेत. कोळशाच्या आणि डिझेलच्या दरासह इतर कच्च्या मालाचे दर वाढत असल्यामुळे पुढच्या काही दिवसात सिमेंटच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सिमेंटच्या प्रति बॅगला 15 ते 20 रुपयांची वाढ होण्याची शक्यता असून सिमेंटचा दर 400 रुपये प्रति बॅग या विक्रमी पातळीवरती जाण्याची शक्यता आहे. नाशिकच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉक्टर जयंत नारळीकर संमेलनाला येणार नसल्याची माहिती मिळाली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव जयंत नारळीकर संमेलनाला उपस्थित राहणार नसल्याचं सांगितलं गेलंय. प्रकृती आणि आताचं वातावरण या पार्श्वभूमीवर संमेलनाला न जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं नारळीकरांच्या कुटुंबियांनी सांगितलं. राज्यभर पाऊस आणि थंड हवेची लाट आहे. अशात आपल्या जनावरांना थंडीची बाधा होऊ नये, जनावरं आजारी पडू नयेत यासाठी बळीराजाला थेट गोठ्यामध्ये शेकोट्या पेटवून आपल्या बैलजोडी आणि जनावरांना ऊब दिली जाते. उत्तर पुणे जिल्ह्यात बैलगाडा मालकांची मोठी संख्या आणि सर्व बैलगाडा प्रेमींनी गोठ्यामध्ये शेकोटी पेटवायला सुरुवात केली आहे. आंबेगाव तालुक्यातील कळंब इथल्या बैलगाडी मालक शशिकांत चिमणराव भालेराव यांनी आपल्या बैलांना शेकोटी पेटवून ऊब दिली. राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातल्यावर आता पिंपरी चिंचवडमध्ये धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळते.
कडाक्याची थंडी, ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस आणि त्यात हे दाट धुकं नागरिकांना अनुभवायला मिळत आहे. या निसर्गरम्य वातावरणामध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दाट धुकं पडल्यानं वाहन चालकांना वाहनं मात्र हळू चालवावी लागत आहेत. बारामती शहर आणि परिसरात सकाळी महाबळेश्वरप्रमाणे धुकं पसरलं होतं आणि या निसर्गरम्य वातावरणामध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्यांनी याचा आनंद घेतला. अगदी 20 फुटांवरचं देखील दिसणं मुश्किल झालं होतं. एकीकडे राज्यात अवकाळी पाऊस पडतोय, दुसरीकडे हवामान विभागानं जोवाड चक्रीवादळाचा इशारा दिलाय. वादळामुळे अनेक भागांमध्ये पुढचे 2 दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि मालदीव्ज लक्षद्वीपच्या परिसरात चक्रीवादळ आल्यामुळे पाऊस पडतोय. वायू प्रदूषणाच्या वाढलेल्या स्तराच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतील शाळांचे प्रत्यक्ष वर्ग पुढील आदेशापर्यंत बंद ठेवले जातील, तर बोर्डाच्या परीक्षा ठरल्याप्रमाणे सुरू राहतील आणि अध्यापन ऑनलाईन केलं जाईल असं देखील स्पष्ट करण्यात आलंय. उत्तर प्रदेशातील सर्वाधिक संवेदनशील असलेल्या अयोध्येमध्ये एका धमकीच्या फोनमुळे खळबळ माजली. अयोध्येत साखळी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी फोन कॉलच्या माध्यमातून देण्यात आली असून पोलिसांकडून संपूर्ण अयोध्येत तातडीनं शोध मोहीम हाती घेण्यात आली. अयोध्येत येणारे ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 नेटवर्कचा विशेष कार्यक्रम चौपाल हा सध्या पार पडतोय. या देशभरातील विविध मान्यवर सहभागी होत आहेत. या कार्यक्रमात भाजपचे नेते राम कदम आणि काँग्रेसचे नेते कन्हैया कुमार यांच्यात चांगलंच वाकयुद्ध रंगलं. पाहूया. भारत माता की जय कहते हो? बिल्कुल कहते हैं. कहिए एक बार. अच्छा एक बात देखिए. नहीं कहिए भारत माता की जय. भारत माता की जय हम कहते हैं. 10 फरवरी 2016 में कहा था मेरी माँ का, मेरी पत्नी का भारत माता की नाम जय कहूंगा, ताकि वो स्कूल में जब बच्चा जाएगा उसका भी नाम भारत माता की जय कहूंगा, ताकि उसको स्कूल वाले फीस माफ कर दे. राम कदम जी, टिप्पणी नहीं राम करूंगा. कदम जी सुनिए, अब सुनिए. अब आप क्या है ना, ऐसा है अब क्या है ना कि आप मेरे अंदर का बिहारी जगा दिए हैं. सुनिए अब सुनिए आप. नहीं ये बिहारी महाराष्ट्र जो है सुनिए, ये भारतीय होता है. पहला भारतीय होता है. सुनिए आप मेरी बात सुनिए. अभी तक मैं इनसे बड़ा तमीज से बात कर रहा था, अब ये मेरे अंदर का बिहारी जगाए हैं. सुनिए, आपको संबित पात्रा बनने का शौक है ना, तो यही सवाल वो हमसे पूछे थे और उनको हम जवाब दिए थे. जवाब जानते हैं क्या दिए थे? कि भारत माता की जय हम बोलते हैं. आप गांधी को मानते कि नहीं मानते हैं? मानते हैं, बिल्कुल मानते. तो गोडसे बोलिए, गोडसे मुर्दाबाद. गोडसे मुर्दाबाद. जिसने हत्या की है, गोडसे के कार्य का हमने कभी समर्थन किया है? गोडसे मुर्दाबाद बोलते हैं. समर्थन किया है भाई. निंदनीय है. आरएसएस के ऑफिस में गोडसे का फोटो लगाया हुआ है. ग्वालियर में आपने गोडसे का जो है गोडसे का मंदिर बनाया है. ये सब ना तू मैं नहीं कीजिए मेरे साथ. तू मैं का जवाब हमको देने के लिए आता है. आप सवाल का जवाब सुनिए. पूरा बोल लीजिए. हाँ आप सुनिए. आप माइक रखिए. 10 सेकंड आप माइक रखिए. हम आपका सवाल का जवाब देते हैं. 10 सेकंड से वो सुधर मत जाइए. वो हमको करने के लिए आता है. एक हाँ, मैं ये कहा, आपने कहा गोडसे मुर्दाबाद कहिए. हमने गोडसे जिंदाबाद कब कहा? हमेशा से. कब कहा? हमेशा से. हमने कब गांधी तो बोलिए ना, धारा का हमने अपमान कब किया? बोलिए ना गोडसे मुर्दाबाद. आप बोलिए गोडसे मुर्दाबाद. बोलिए गोडसे मुर्दाबाद. माइक लेकर बोलिए. अरे गोडसे के किसी कार्य का हमने समर्थन नहीं किया. गोडसे मुर्दाबाद. जिंदाबाद ही नहीं कहा. गोडसे मुर्दाबाद. अरे बोलिए ना गोडसे मुर्दाबाद. गजब हाल है. बोलिए गोडसे मुर्दाबाद. काय नहीं बोल रहे हैं राम कदम जी? सस्पेंड हो जाइएगा. उसी पॉइंट पार्टी से निकाल दिया जाएगा. डर काय लग रहा है? बोलिए एक बार मुर्दाबाद. हम भारत माता की जय बोलते हैं. इनको बोलिए गोडसे मुर्दाबाद. बोला इन्होंने. बोलिए बोलिए. सुन लीजिए. हाँ बोलिए, जोर से बोलिए. आपके समाधान के लिए मैं कह नहीं, समाधान के लिए अपने मन से, दिल से बोलिए. अगर गांधी को मानते हैं तो दिल से बोलिए. गोडसे ने जो कार्य किया है वह निंदनीय है. क्या कार्य का? नहीं गोडसे ने क्या कार्य किया है? महात्मा गांधी को महात्मा गांधी की महात्मा गांधी जी की हत्या की है. वध नहीं किया. निंदनीय है. वध नहीं किया है. वध नहीं बोलते हैं ना. क्या? कि महात्मा गांधी का वध किया गया, ये नहीं बोलते हैं ना. हत्या की है ना. विषय क्या? नहीं मैं बुलवाता हूँ ना. ये देखिए, मुंह में जवान रख करके बात मत कीजिए. सवाल का जवाब दीजिए. शब्दों में कहूँ, ये अभिव्यक्ति मेरी है. आप उसी तरह से मेरी भी है. संवैधानिक शब्दों का इस्तेमाल उसी तरह से अभिव्यक्ति मेरी भी है. मैं बोलूंगा जय श्री राम, भारत माता की जय, वो मेरी अभिव्यक्ति है. आप कौन होते हैं बुलवाने वाले? आप कौन होते हैं बुलवाने वाले? आपके कहने से क्यों बोलेंगे? भारत माता की जय की अभिव्यक्ति मेरी है. जय श्री राम बोलने की अभिव्यक्ति मेरी है. उसी तरह से हर इंडिविजुअल की अभिव्यक्ति है. आपको ये टेंडर किसने दिया है? माथा पे जो है ललका गमछा लगा करके, भगवा गमछा लगा करके, हरा गमछा लगा करके आप तय कीजिएगा कि कौन क्या बोलेगा.
देखिए आप मुद्दा पे आइए, भटकाइए मत, आधा घंटा का समय है। यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।